शाहिस्तेखान पुण्यात येऊन 1 वर्ष झालं होतं. पुणे भागाचा बराचसा मुलूक त्यानं व्यापला होता. चाकणचा भुईकोट किल्ला त्यानं जिंकून घेतला, तर परेडाचा किल्ला सुद्धा त्यानं वाटाघाटीनं मिळवला. आता शाहिस्तेखानाची दृष्टी कल्याण भिवंडीकडे गेली. कोकणचा मुलूक घेण्याचा त्यानं विचार केला. सन 1661च्या जानेवारी महिन्यामध्ये शाहिस्तेखानाने कारतलब खानाला शिवाजीराजांच्या ताब्यात असलेलं उत्तर कोकण काबीज करण्याच्या मोहिमेवर पाठवले. कारतलब खानासोबत मराठी सरदार देखील होते. तसेच माहूरची देशमुख स्त्री रायबागन सुद्धा होती. एक पराक्रमी स्त्री म्हणून रायबागनचा नावलौकिक होता. याशिवाय घोडे, बैल, छोट्या तोफा, बंदुका, पायदळ, घोडदळ असे अंदाजे 25 ते 30 हजार सैन्य सुद्धा मोगलांच्या या फौजेमध्ये होते. स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांनी वार्ता आणली. कारतलब खानाच्या फौजा तळेगावकडून वडगावकडे आणि वडगावकडून माहुलीकडे चालू लागल्यात. वास्तविक पाहता वाटेवरील लोहगड आणि विसापूर हे किल्ले स्वराज्यात होते. पण शिवरायांच्या आज्ञेमुळे या किल्ल्यांवरून खानाच्या सैन्याला कोणताच विरोध झाला नाही. कारण शिवाजी महाराजांना उंबरखिंडीमध्ये खानाला कोंडीत पकडून जोरदार कुटून काढायचा होता. शिवाजी महाराजांनी नेतोजींना कारतलब खानाच्या वाटेवरील पाणवठा आणि विहिरींची कोंडी करण्याचा हुकूम दिला. त्यामुळे कारतलब खानाची फौज तहानेनं व्याकुळ झाली. लोहगडाच्या पलीकडे सह्याद्री उतरून उंबरखिंडीतून खाली कोकणात उतरायचं असा कारतलब खानाचा बेत होता. पण हा मार्ग अडचणींचा, अतिशय दाट अरण्याचा, अतिशय अवघड डोंगर दऱ्यांचा, अरुंद, निर्जन आणि महाभयानक होता. उंबरखिंडी खाली घनदाट अरण्य होतं, शिवाय दुष्कर वाट होती. कारतलब खान सह्याद्रीची वाट तुडवत चालला होता. त्याच्या मागोमाग 25-30 हजारांचं मोगली सैन्य होतं. छत्रपती शिवाजी महाराजांना कारतलब खान उंबरखिंडीत उतरणार ही बातमी आधीच समजली होती आणि म्हणूनच नेताजी पालकरांसह मावळ्यांना सोबत घेऊन कारतलब खानाला काहीही कळू न देता शिवाजीराजे उंबरखिंडीत आले. गगनाला पोहोचलेल्या उंच पर्वतराईतून उंबरखिंडीत जाण्यासाठी वाट होती. एका बाजूला उंच कडे, दोन्ही बाजूला दाट राने, त्यातून उंबरखिंडीची अरुंद अशी निमुळती वाट होती. शिवरायांचे सैन्य उंबरखिंडीच्या दाट झाडीत लपून बसले. कारतलब खानाची फौज तो अवघड घाट उतरू लागली. कशीबशी चालत दुपारपर्यंत चावडी गावात पोहोचली. जानेवारी महिना असल्यामुळे आंबा नदीला पाणी नव्हते. आधीच तहानलेली फौज दुपारच्या उन्हानं आणि घाट उतरल्यामुळे अगदी गळीत मात्र झाली होती. अशा वेळी कारतलब खानानं सैन्याला पुढे जाण्याची आज्ञा केली. खानाचे सैन्य उंबरखिंडीच्या चिंचोळ्या वाटेत शिरले. तोच एकदम कर्कश रणशिंग वाजू लागली. मोगली सैन्य इकडे तिकडे पाहू लागले. तो झाडाझुडपात लपलेल्या मावळ्यांनी तलवारी, भाले आणि दगडांचा मारा सुरू केला. एका बाजूने खुद्द नेताजी पालकर हल्ला करत होते. नेताजी पालकरांची वाऱ्यासारखी फिरणारी तलवार आणि मराठी सैनिकांच्या त्वेषाने मोगली सैन्याची धुळदाण उडून एकच हल्लकल्लोळ माजला. सारी उंबरखिंड किंकाळ्यांनी आणि बिथरलेल्या घोड्यांच्या टापांनी भरून गेली. आता मात्र कारतलब खानाची जीभ कोरडी पडू लागली. तरी तो सैन्याला पुढे चालण्याचा हुकूम देत होता. त्यावेळी शिवाजी महाराज उंबरखिंडीच्या पश्चिमेला असणाऱ्या एका टेकडीवर होते. त्या उंच टेकडीवरून उंबरखिंडीतील सारे दृश्य त्यांच्या नजरेस पडत होते. कारतलब खानाच्या सैन्याला बाण कोठून येतोय आणि कोठून मारा होतोय हेच समजत नव्हते. जीव वाचवायला रानाचा आश्रय घेणारा मोगली सैनिक अचूक बाणांनी टिपला जात होता. मोगली सैनिकांच्या मुडद्यांचा अक्षरशः खच पडला होता. खिंडीच्या दोन्ही वाटा बंद झाल्याने कारतलब खानाला आता मागेही जाता येत नव्हते आणि पुढेही जाता येत नव्हते. एवढ्यात खबर आली उंबरखिंडीच्या मागच्या बाजूला खुद्द शिवाजीराजेच स्वतः येऊन उभे राहिले आहेत. खानाच्या शेजारीच रायबागन घोड्यावर स्वार होऊन सर्व काही पाहत होती. आतापर्यंत तिनं एक शब्दही काढला नव्हता. मोगली फौजेची झालेली दानादान ती फक्त पाहत होती. तिची खात्री झाली होती इथून निघणं आता कठीण आहे.
पण कारतलब खानानं लढण्याचा हट्ट अजूनही सोडला नव्हता. त्याच्या मोगली सैनिकांना तो लढाईला प्रवृत्त करत होता. परंतु त्याचे काही सैन्य पळत होते तर काही हताश होऊन उभे होते. यश तर कोसो दूर, पण प्राण वाचवण्याचीही कोणतीही आशा शिल्लक राहिली नव्हती. मराठ्यांच्या या गनिमी काव्यानं मोगली सैन्यात अक्षरशः हाहाकार उडाला. त्यांचा धीर सुटू लागला. बघता बघता मराठ्यांनी मोगली फौजेला अक्षरशः झोडपून काढले. हे सर्व पाहून आता मात्र रायबागनला गप्प बसवेना. ती कारतलब खानाला कडक शब्दात म्हणाली, खान साहेब, तुम्ही फार मोठी चूक केली आहे. शिवाजीराजे नावाच्या सह्याद्रीच्या सिंहाच्या आयाळीत हात घालून घनदाट भयान अरण्यात शिरलात. मागे पुढे शत्रू किती जोरात आहे हे तुम्ही लक्षात घेतले नाही. म्हणून सांगते, तुम्ही ताबडतोब शिवाजीराजांना शरण जा आणि मृत्यूच्या तावडीतून तुमची आणि आपल्या सर्वांची सुटका करून घ्या. मोगली फौजेची उडालेली दानादान आणि मराठा सैनिकांचा वाढलेला धुमाकूळ कारतलब खानास दिसत होता. त्याने स्वप्नात सुद्धा कल्पना केली नव्हती 25-30 हजारांच्या मोगली फौजेला मराठे खिंडीत गाठून असे बेदम तुडवतील. कारतलब खानाला रायबागांचे म्हणणे पटत होते, पण पराभवाचा अपमान मात्र त्याला झोंबत होता. पण आता मात्र त्याच्या समोर दोनच पर्याय होते, एक तर मरण पत्करणं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांना शरण जाणं. अखेर मुकाट्यानं शरणागती पत्करून त्याने स्वतःचा वकील मोठ्या दुःखी मनानं शिवरायांकडे पाठवला. खानाचा वकील झाडाझुडपातून वाट काढत शिवाजीराजांकडे निघाला. त्या वकिलासोबत एक तरुण सुद्धा होता. लांबूनच त्यांना घोड्यावर बसलेले देखणे रुबाबदार शिवाजीराजे दिसले. त्यांना मराठा सैनिकांनी शिवाजी महाराजांच्या जवळ आणले. शिवाजी महाराजांनी त्या वकिलाला जवळ येण्यास सांगितले. वकील मुजरा करत जवळ आला. कारतलब खानाकडून आपणास विनंती करण्यात आली आहे असे वकिलानं अदबीनं सांगितलं. तेव्हा शिवाजी महाराजांनी वकिलाला विचारले, खानाचे काय म्हणणे आहे. त्यावेळी तो वकील गयावया करत सांगू लागला, आम्ही भलतीच हाव धरून आपल्या मुलखात हात घातला, याचे आम्हाला दुःख आहे. खान साहेब सक्त दिलगीर आहेत, बिनतक्रार शरण येणार आहेत. महाराजांनी कृपा करून आम्हाला जिवंत जाऊ द्यावे अशी खानसाहेबांची विनंती आहे. महाराज, कृपा करून आम्हाला जीवदान द्या. आम्ही ताबडतोब या अरण्यातून निघून जातो. आमच्या नजरा यानंतर आपल्या मुलखाकडे पुन्हा कधीही वळणार नाही. शिवाजी महाराज विचार करू लागले. कारतलब खानाचा वकील आशाळभूत नजरेनं महाराजांकडे पाहत होता. मनाशी निर्णय घेत महाराज वकिलाला म्हणाले, तुमच्या खानाला जाऊन सांगा आम्ही त्यांना अभयदान दिलं, परंतु या प्रदेशातून जाताना जे जे साहित्य, शस्त्र आणि खजिना सोबत आणला असेल ते सगळं काही इथंच सोडून रिकाम्या हातानं परत जा. वकिलाने शिवरायांच्या सर्व अटी मान्य केल्या. वकिलासोबत आलेल्या तरुणाने आपल्या शेल्यात खोचलेली तलवार म्यानासह बाहेर काढली आणि शिवरायांना म्हणाला, महाराज, आपला दिलदार स्वभाव पाहून आम्हाला धन्यता वाटली. आमच्याकडून ही छोटीशी भेट म्हणून या फिरंगी तलवारीचा स्वीकार करावा. त्या तरुणानं तलवार देण्यासाठी हात पुढे केले आणि गोंदलेले कपाळ पाहून शिवरायांनी ओळखलं. पुरुषाचा वेश धारण केलेला हा तरुण नसून ती रायबागन आहे. शिवराय तिला सन्मानानं म्हणाले, तुझ्यासारख्या थोर सेनापतीची तलवार घेणं मला योग्य वाटत नाही. आम्ही कोणत्याही स्त्रीला माते समान मानतो. या क्षणी तुझी ओटी भरून सन्मान करण्यासाठी आमच्याजवळ वस्त्र नाहीत. तुझ्या धाडसाचं आम्ही मनोमन कौतुक करतो. रायबागन चकित झाली. काय बोलावं हेच तिला कळत नव्हतं. शिवरायांचा स्वभाव आणि आदर्श व्यक्तिमत्व पाहून ती पुरती भारावून गेली होती. नंतर शिवाजी महाराजांनी मावळ्यांना युद्ध थांबवण्याचा हुकूम पाठवला. तदनंतर लढाई थांबली. कारतलब खान आणि सर्व मोगली फौजेनं सुटकेचा निश्वास सोडला. पण या वेळेपर्यंत खानाचे अगणित सैन्य मारले गेले होते, तेवढे जखमी झाले होते. आतोनात हाल सहन करून हे सैन्य कसेबसे उंबरखिंडीच्या पूर्वेकडे असणाऱ्या टोकावर येऊन पोहोचले.
आणि पुण्याच्या दिशेनं मान खाली घालून चालायला लागले. 2 फेब्रुवारी 1661 रोजी कारतलब खानाचा उंबरखिंडीत सपशेल पराभव झाला. मोगलांचे हत्ती, घोडे, खजिना, डेरे सर्व साहित्य मराठ्यांना आयते मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ 3000 मावळ्यांच्या मदतीनं मोगली सरदार कारतलब खानाच्या 30,000च्या फौजेचा उंबरखिंडीत गनिमी काव्यानं सपशेल पराभव केला. भयंकर माज दाखवत मराठ्यांच्या प्रदेशावर हल्ला करायला आलेल्या कारतलब खान आणि त्याच्या मोगली फौजेला मराठ्यांनी उंबरखिंडीत इतकं धोपटलं की त्यांना अक्षरशः तोंड दाखवायला जागा उरली नाही.